चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इलेक्शनच्या संदर्भात गडिंग्लज तालुक्यातून आलेले आमचे सगळे सहकारी ह्या इलेक्शनसाठी उभे असणारे आमचे नेते मानसिंगरावजी खोराटे साहेब, आमच्या नेसरी विभागातील सांब्रेकर इनामदार संजू, त्याचबरोबर आलेले माझे सगळे सहकारी आणि विशेषतः पूर्व भागातून जे लोक आहेत की मग ते बाळासाहेब पाटलांचे हे असतील किंवा आमचे गवळे असतील, काळाबगोळ असतील, म्हणजे सगळीच प्रत्येकांची नावं थोड्यांची घेतली जातात. चंदू पाटील वगैरे सगळे आम्ही सगळे सहकारी हत्रे साहेबांच्या याच्यापासून डॉक्टर घाळीपासून जवळजवळ 40 वर्ष आम्ही ह्या राजकारणात काम केले आणि आम्ही सगळ्या लोकांनी असंच ठरवलं आहे की खोराटे साहेबांना ह्या याच्यातून आमदार केला निवडून द्यायचं. फक्त पाठिंबा द्यायचा किंवा यायचं आणि सांगायचं एवढं नाही, तर कोणत्याही परिस्थितीमध्ये खोराटे साहेबांना विधानसभेवरती पाठवायचा निर्धार गडिंग्लजकरांनी घेतलेला आहे. त्याचप्रमाणे ह्या भागातील लोकांनीही घ्यावा. ह्या कामगारातील कर्मचाऱ्यांनी ज्यांच्या चुली बंद होत्या त्या चुली पेटवण्याचं काम खोराटे साहेबांनी केलं आहे. या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण आणण्याचं काम खोराटे साहेबांनी केलं आहे. त्याचप्रमाणे गडिंग्लज तालुक्यातील सुद्धा कामगारांना त्यांच्यापर्यंत पुढं भविष्यात काय मदत करतील किंवा काय हा भाग वेगळा आहे, परंतु आमच्या एकूण चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये ह्या सगळ्या क्षणात खोराटे साहेब सार्वजनिक जीवनातले असू देत, राजकीय असू देत, कर्मचारी तरुण वर्ग असू देत, शेतकरी असू दे, महिला मंडळ असू देत, वेगवेगळ्या समाजातील घटक असू देत, सगळ्यांना समाविष्ट करून घेऊन ते आपली वाटचाल करणार आहे. आम्ही सगळेजण पूर्वी त्या ह्याच्यातले काँग्रेसची लोक आणि आमचे जे आता इथे जे सगळे सहकारी आहेत ह्या सगळ्यांना बघितल्यानंतर मला एवढा आनंद वाटला. सांब्रेकर सरकार खरोखरच तुम्हाला सांगतो काय अरुणराव, आम्ही सगळे जे होतो हे सगळे लोक पूर्वी एकेकाळी 70-75 सरपंच आम्ही आमच्या गडिंग्लज तालुक्यामध्ये आमच्या एका संघटनेचे होते आणि आज सुद्धा ही एवढी मंडळी आली. आम्ही अजून प्रदर्शन दाखवलेलं नाही. माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघातून सुद्धा मला आणायची म्हटलं तर 1000-1500 लोक मी घेऊन शकतोय, परंतु लोक आणण्यापेक्षा प्रत्येक गावातनं मतं कशी करायची, मतं कशी मिळवायची ह्या संदर्भातला आपला विचार झाला पाहिजे. अरुणराव, तुमच्या कारखान्याच्या माध्यमातून तुम्ही ज्या ज्या टोळ्या असतील, जे जे गावं असतील, जे जे कर्मचारी असतील, इथं सुद्धा ह्या चंदगड कारखान्याच्या माध्यमातून 13 गट आहेत. 13 गटामध्ये जवळजवळ 700-800 नोकर आहेत. ह्या नोकरांनी प्रत्येकाने 30-35 मतं आणायची ठरवली तर 26-27 हजार मतं होतील आणि आमच्या गडिंग्लज तालुक्यातली आम्ही सगळ्यांनी मिळून आता हे सगळं बघितल्यानंतर किमान 30-35 हजार मतं आम्ही देऊ शकतो साहेब, एवढा मी तुम्हाला शब्द देतो. कारण काय कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. सरकार आम्ही आमच्या भागात किंवा आमच्या ह्याच्यातून आमच्याबरोबर कोण माणसं आहेत हे आज आम्ही ओपन करणार नाही.
जी माणसं आहेत ती चांगली माणसं आहेत. सरकार बी साधा कुटुंबातला शेतकरी आहे, बहुजन समाजातले लोक आहेत, सगळ्या प्रकारचे लोक आमच्याबरोबर आहेत आणि त्या लोकांना घेऊनच आम्ही आतापासून राजकारण केलं आहोत. मला काय ते भाषण करता किंवा बाकीचं काय बोलता येत नाही. त्यांना माहीत आहे, अरुण राणा किंवा बाकीच्या सगळ्या लोकांना माहीत आहे. अत्रे साहेब जे भाषण करत होते तसंच आम्ही करत नव्हतो. परंतु गेल्या 30-40 वर्षाच्या राजकारणामध्ये गडिंग्लज तालुक्यातल्या सगळ्या संस्था आमच्याकडे होत्या. तालुका संघापासून मार्केट कमिटी असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, केडीसी बँक असेल, दूध संघ असेल, ह्या सगळ्याच संस्था आमच्याकडे होत्या. तसं खोराटे साहेबांच्या नेतृत्वात आज हा कारखाना त्याने अतिशय सुंदरपणे लोकांना वाटत होतं कारखाना चालतो का नाही का की त्याच्यापूर्वी अप्पा साहेब ते बंद त्यांचा झाला. त्याच्या अगोदर त्यांनी दुसऱ्याला दिला होता कारखाना. ह्या सगळ्या पाठिंब्याचे मी या कारखान्या संदर्भात जात नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की कारखाना चालणार नाही, खोराटे साहेब इथं काय करणार नाहीत आणि त्यांचे अजून सुद्धा डाव काय काय आहे तो भाग वेगळा आहे. पण तो खोराटे साहेबांनी कारखाना चालवून ह्या शेतकऱ्यांचं आणि कामगारांचं आयुष्य फुलवलंय. एवढं ह्या इथल्या लोकांनी जाणून त्यांची म्हणजे दक्षता घ्यावी आणि प्रत्येकाने असं ठरवलं पाहिजे. ह्या चंदगड तालुक्यातल्या लोकांनी प्रत्येकाचे अनुभव आलेत. मला तरी सगळ्या लोकांचा अनुभव आलाय. गोपाळरावांना मदत केली, बाबा कुपेरांना मदत केली, श्रीपतरावांना मदत केली, हत्रे साहेब ते आमचे नेतेच होते. म्हणजे ह्या सगळ्यांना मदत करत असताना डॉक्टर घाळीपासून आम्ही काम केलेले. महाडिक साहेबांनी सांगितले की ह्याला मदत करा, त्याला मदत करायची, ह्याला दुसऱ्याला मदत करा, दुसऱ्याला मदत करायची. असं करून आमचा गट संपवायचा म्हणजे प्रसंग आला. तर हे सगळं इथं होत असताना आम्ही एवढंच म्हणणार आहे, आज जो गडिंग्लज कारखाना साहेब विषयाला विषयांतर करा म्हटला, बोला म्हटलं तर बोलतो नाही, तर मी बोलत नाही. का? कारण गडिंग्लज कारखाना अतिशय चांगला. नलवडे साहेबांनी कारखाना मुक्त करून 10 कोटी ठेवले ते. परंतु त्या लोकांनी त्यावेळी सुद्धा नलवडे साहेबांनी दगडं घेऊन पाठ लावली. चांगलं करण्याला चांगलं कोण म्हणत नसतंय. तर मला एवढाच उद्देश सांगायचा आहे की कारखाना तुमचा चाललाय सुदैवानं. खोराटे साहेबासारखे परमेश्वर ह्या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये भेटलेत. तुम्ही सगळ्या लोकांनी, माझी विनंती आहे, आम्ही तरी गावागावात घराघरात मी काय करणार आहे, ग्रामपंचायतीला जशी वार्डा असतात तुम्हाला सगळ्यांना आता हे सांगतो आपण त्यावेळी करायचं आहे. ग्रामपंचायतीला जी वार्डा असतात त्या वार्डाप्रमाणे त्या भागातले 5-10 लोक नेमायची. त्या लोकांनी त्या वार्डातच काम करायचं. इकडं तिकडे काय करायची गरज नाही. असे आम्ही जर सगळ्यांनी केला तर मतदान किती पडेल हे तुम्हीच सांगू शकाल, मी सांगण्यापेक्षा. काही ठिकाणी गावातले 70-80-85% होतील, काही ठिकाणी बूथ सुद्धा लागला नाहीत. परवा खासदारकीच्या वेळी आमच्याकडे बूथ सुद्धा लागला नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अतिशय चांगल्या आहेत. आता फडके बिडके ही सुद्धा हत्रे साहेबापासून असलेली माणसं सगळीच लोक यायला आता गावातले. आता मला वाटतं तेरणी तेवढे नंजनावर किंवा देसाई किंवा ही बाकीचे कोण लोक आलेली नसणार. काय हा आलेत काय? ही सगळी आली. आता आपण मानसिक गोड्यांना पाठिंबा दिलेला आहे. हो. मानसिक गोडे आमदार झाल्यानंतर आपल्या काय अपेक्षा असतील? आमच्या अपेक्षा एवढ्याच ना की ह्या तालुक्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लोकांची दिशाभूल करून ठराविक कॉन्ट्रॅक्टदारांना पोचलं जाते ते न करता सर्वसामान्य माणसापासून, तरुण वर्गापासून, सगळ्या शेतकऱ्यापासून सगळ्यांना सुखशांती लाभावी. एकटाच कोण मोठा होता कामा नये, ही आमची पहिली अपेक्षा असणार आहे. साहेबांनी कारखाना अतिशय सुंदरपणे चालवलेला आहे. त्यांच्या उसाच्या दराच्या बाबतीत किंवा बाकीच्या बाबतीत कुठलाही प्रश्न काय आलेला नाही. त्यामुळे तोही काय प्रश्न नाही. त्यामुळे ही एक पहिली आमची अट असणार आहे. ज्या गावातून पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील किंवा रस्त्याचे प्रश्न असतील ते रस्त्याचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्याची सोय, शिक्षणाच्या सुविधा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ज्या माणसाला मूलभूत गोष्टी ज्या लागणार आहेत त्या खोराटे साहेबांच्या आमच्या अपेक्षा असणार आहेत. आमच्या मोठ्या कुठल्या अपेक्षा नसणार. तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजेत. एवढे बेकार आहेत रस्त्याला असणार. आता शासनाचं काय चाललंय हो? लेख अडके आणि अमुक तुमुक म्हणायचं, किती दिवस पैसे देणार आहेत त्यांच्यावरही का मला हे करायचं नाही. आम्हाला कसं उभं राहायला लागेल, काय करायला लागेल, प्रसंग पडला तर सांगलीसारखं सुद्धा आम्ही करू. पण तो आमच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही काय पाहिजे करणार आहे. त्यामुळं शासनावर टिप्पणी किंवा बाकीच्या लोकांच्यावरती टिप्पणी किंवा इथल्या नेत्यांच्यावरती टिप्पणी करणं बरोबर नाही. इथले बरेचसे नेते मंडळी साहेबांच्या पाठीमागे राहतील आणि त्याप्रमाणे आमचे प्रयत्नसुद्धा सुरू आहेत. ही 100% मी आज सगळ्या इथं जमलेल्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना, मी कार्यकर्त्यांना म्हणणार नाही, हे सगळे माझे सहकारी आहेत. सहकाऱ्यांना मी एवढंच विनंती करतो की तुम्ही तुमची मनं खंबीर करा आणि गेल्यानंतर मी तर गेलतो पिकनिकला गेलतो असं काय अशासाठी का तुम्ही म्हणू नका. तुम्ही चांगल्या पद्धतीने जर तुम्ही सगळ्यांनी काम केला तर विजय हा आपला निश्चित आहे. वरती गणपतीचं मंदिर आहे, गणपतीला आपण साकडं घालवा आणि खोराटे साहेबांना या विधानसभेमध्ये निवडून आणावा एवढीच अपेक्षा करतो. माझे 2 शब्द संपवतो.